राघव मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. ते एक सरकारी कर्मचारी होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यांची बायकोसुद्धा साधीभोळी होती. त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी राघव भाऊंवर पडली आणि त्यांचा मुलगा रुपेश, त्याचं देखील लग्नाचं वय झालं होतं. त्यामुळे त्याला एक मुलगी पाहिली होती. मेकॅनिकल इंजिनियर असलेली सुप्रिया IT कंपनीत काम करत असणारी, महिना 90,000 रुपये पगार घेऊन स्वतःला खूप स्टँडर्ड समजत होती. शिक्षणानंतर तिच्या वडिलांनी तिचं लग्न अशा एका कुटुंबामध्ये लावून दिलं होतं की त्यामुळे ती दररोज भांडण करायची आणि सासऱ्याला दोषी समजायची. सूनबाई सुप्रिया सतत आपल्या सासऱ्याला अडाणी गावंढळ म्हणून अपमान करायची. स्वतः नोकरी करायची पण खूप भाव खायची. एकदा सुप्रियाचे मामा पहिल्यांदाच तिच्या घरी भेटायला आले. परंतु जसे त्यांनी सुप्रियाच्या सासऱ्याला पाहिले, त्यांच्या पायाखालून जमीनच सरकली. त्यांनी लगेच सुप्रियाला तिच्या सासऱ्याचे सत्य सांगितले. सासऱ्याचे सत्य ऐकून सुप्रियाची देखील शुद्ध हरपली. तिने लगेच आपल्या सासऱ्याची सर्वांसमोरच घरात जोरदार लग्नाची तयारी चालू होती. जाधव कुटुंबात आज एका नवीन सुनेचे आगमन होणार होते. आज राघवच्या लग्नानंतर आज पहिल्यांदाच त्यांच्या घरामध्ये सनई चौघडे वाजणार होते. त्यांनी त्यांच्याच ओळखीतल्या संस्कारी कुटुंबातील मुलगी सून म्हणून घरी आणणार होते. राघव भाऊंचा एकुलता एक मुलगा रुपेश, त्याचं आज सुप्रियासोबत लग्न होणार होतं. सुप्रिया आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. सुप्रियाच्या आईवडिलांनी तिला मुलासारखे शिकवले होते. शिक्षणानंतर सुप्रिया एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करत होती. सुप्रिया आजच्या जमान्यातील भरपूर शिकलेली मुलगी आहे, परंतु तिला आपल्या शिक्षणावर आणि नोकरीवर प्रमाणापेक्षा जास्त गर्व होता. ती एक मेकॅनिकल इंजिनियर मुलगी होती. तिला 90,000 रुपये पगार होता. त्यामुळे तिला असे वाटायचे की ती नोकरी करते म्हटल्यावर सगळ्यांनी तिच्या मागेपुढे करायचे. सुप्रियाचा हाच स्वभाव लग्नानंतर तिळमात्र बदलला नाही. कित्येक वेळा तर तिच्या या आकडू स्वभावामुळे समोरच्याला खूप वाईट वाटायचे, परंतु सुप्रियाला याचा काही फरक पडत नव्हता. सुप्रियाचे लग्न जवळच्या शहरात झाले होते. तिच्या सासरी तिचा सासरा आणि नवरा होते. एक नणंद होती, तिच्या देखील लग्न झालेलं होतं. सासू 10 वर्षापूर्वी जग सोडून निघून गेली होती. लग्न झाल्यानंतर सुप्रिया आपल्या सासरी आली. सासरी आल्यानंतर तिचे तेच वागणे राहिले जे आपल्या माहेरी होते आणि गर्विष्ठ. ती आपल्या सासऱ्याला सुद्धा भाव देत नव्हती. जेव्हा पाहावं तेव्हा आपल्या सासऱ्याला आपल्या नोकरीचा धाक दाखवायची की मी नोकरी करते, मग घरातील कामं मी का करू, कामाला बाई ठेवा, मी पैसे कमवते. सुप्रियाला सासरी येऊन 8 दिवस झाले होते. आज तिला स्वयंपाकघरात पहिल्यांदा गोडाचा पदार्थ बनवायचा होता, परंतु ती स्वयंपाकघरात गेली आणि फक्त औपचारिकता म्हणून कढईला हात लावला होता आणि बाकी सर्व काम तर तिच्या कामवालीने म्हणजेच सुंदरने केले होते. सुनेच्या हातून पहिल्यांदा गोड पदार्थ बनवायचा विधी पार पडला तेव्हा सगळ्या पाहुण्यांसमोर सुप्रियाने आपल्या सासऱ्याला साफ सांगितले की घरातल्या कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघरातील सुद्धा कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून तुम्ही करायची नाही, कारण मी त्या मुलींमध्ये नाही जे लग्नानंतर सासरी येऊन स्वयंपाकघरात भाकरी थापते. मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे, नोकरी करते, पैसे कमवते, त्यामुळे मी घरातले कोणतेच काम करणार नाही. आपली सून पाहुण्यांसमोर हे सर्व बोलत होती म्हणून राघवभाऊ तिला इशाऱ्याने गप्प राहण्यास सांगतात. कारण राघवभाऊंना वाटत होते की आपली सून पाहुण्यांसमोर असं बोलत आहे म्हटल्यावर पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील की मी माझ्या मुलाला कसली बायको शोधली आहे आणि माझ्या सुनेलासुद्धा वाईट साईड बोलतील. त्यामुळे राघवभाऊ सुप्रियाला शांत राहण्याचा इशारा करत होते. परंतु सुप्रिया आपल्या सासऱ्याचा इशारा पाहून अजूनच भडकली. म्हणाली, तुम्ही हे समजू नका की मी तुमच्या इशाऱ्यांवर नाचेन. मी आजच्या जमान्यातील सून आहे, सासऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणारी सून नाही. त्यामुळे मला आपल्या इशाऱ्यावरून नाचवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. सुप्रियाचे असे बोलणे घरातले सगळे पाहुणे मंडळी, आत्या, मावशी, काका, मामी सगळेच तिचे तोंड पाहून लागले की राघवभाऊ तर काहीच बोलले नाहीत आणि ही नवीन सून आपल्या सासऱ्याला कशाप्रकारे ओरडत आहे आणि बोलत आहे.
आपल्या सुनेचे हे बोलणे ऐकून राघव भाऊंना सुद्धा खूप वाईट वाटले होते. परंतु तो विषय बदलत म्हणाले, चला चला, स्वयंपाकघरातला विधी झाला आहे, आता शिरा खाऊन घ्या. शेवटी माझ्या नवीन सूनबाईंनी सगळ्यांसाठी शिरा बनवला आहे. तेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा आपले तोंड गोड करा आणि माझ्या सुनबाईला भरपूर आशीर्वाद द्या. सगळे लोक सुनबाईच्या म्हणजे सुप्रियाच्या हातचा शिरा खाऊ लागतात. लग्नानंतर तर आता खूप विधी असतात. सगळ्या विधींमध्ये सुनबाईची गरज असते. दुसऱ्या दिवशी राघव भाऊ आपल्या सुनबाईला म्हणतात की बाळा, उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे. उद्या सगळेच नातेवाईक येणार आहेत. सगळे प्रतिष्ठित आणि मोठ्या वयस्कर लोकांना सुद्धा बोलावलेले आहे. पूजेनंतर तुला सगळ्यांच्या पाया पडावे लागणार आहे. उद्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी छोटेसे दिवे पॅकिंग करून ठेवलेले आहेत. उद्या पूजा झाल्यानंतर ते रिटर्न गिफ्ट देऊन सगळ्यांच्या पाया पड. सुप्रिया आपल्या कानांमध्ये हेडफोन लावून गाणे ऐकत होती. तिने आपल्या सासऱ्याचे बोलणे ऐकलेच नव्हते. गाणं ऐकत ती आपली मान डोलावत होती. त्यामुळे राघव भाऊंना वाटले की कदाचित सुनबाईने त्यांचे बोलणे ऐकून मान हलवून होकार दिला आहे. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा. घरात सर्व पाहुणे मंडळी आले होते. पूर्ण मोठा हॉल पाहुण्यांनी भरलेला होता. आज शेजारची लोकंसुद्धा आले होते. पूजा झाल्यानंतर सुप्रियाचा नवरा रुपेश वरच्या खोलीतून निघून गेला. सगळे पाहुणे मंडळी सुप्रियाला चांगलीशी गिफ्ट देत होते. थोड्या वेळानंतर राघव भाऊंनी रिटर्न गिफ्ट घेऊन आपल्या सुनेजवळ गेले, जे पॅकिंग केलेले होते, आणि म्हणाले, बाळा, सगळ्यांना हे एक एक करून रिटर्न गिफ्ट दे आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे. पाया पडायचे हे सर्व ऐकून सुप्रिया सगळ्यांसमोर राघव भाऊंवर ओरडली. म्हणाली, तुम्ही मला काय समजता? मी एवढ्या सगळ्यांच्या पाया पडू? ते सुद्धा वाकून? माझी तर कंबर तुटून जाईल. मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही, कोणाच्या पाया पडणार नाही. मी जुन्या जमान्यातील साधी सरळ किंवा तुमच्यासारखी अडाणी गावंढळ नाही आहे. मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे. नोकरी करते, चांगला पगार मिळवते, आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करत आहात की मी या सगळ्या लोकांच्या पाया पडू, ते सुद्धा खाली वाकून? माझ्याकडून हे सगळं होणार नाही. आज पुन्हा एकदा सुप्रियाने पाहुण्यांसमोर राघव भाऊंचा अपमान केला होता. हॉलमध्ये बसलेले सगळे पाहुणे मंडळी आपापसात बोलू लागले की अरे राघव, असली कसली सूनबाई घेऊन आला आहेस? ती तर सासऱ्याचे काहीच ऐकत नाही. आत्ताचीच ही परिस्थिती आहे, तर नंतर माहीत नाही काय होईल. हे तर सुप्रिया लग्नाच्या विधींनाच मानत नाही आणि जेव्हा बघावं तेव्हा राघव भाऊंना वाटेल तसलं बोलते, त्यांचं 4 लोकांमध्ये अपमान करते आणि सारखं सारखं आपल्या नोकरीचा धाक दाखवत असते. आता तर तेव्हाच भले करण राघव भाऊ असे सुनबाई घरात घेऊन आले होते. आपल्या सुनबाईचे आणि सुनबाईचे हॉलमध्ये बसलेल्या पाहुणे मंडळींचे बोलणे राघवच्या कानात एखाद्या धारदार बाणासारखे टोचत होते. राघव भाऊंना असे वाटत होते की कोणीतरी त्यांच्या कानामध्ये गरम तेल टाकले आहे. तरी एवढं सगळं होऊन राघव भाऊ हिम्मत करून आपल्या सुनेला म्हणतात, बाळा, मी कालच याबद्दल तुझ्यासोबत बोललेलो होतो, तेव्हा तर तू हो बोललीस. जर तुला हा विधी पार पाडायचा नव्हता तर कालच सांगायचं होतं. कमीत कमी सगळ्यांसमोर अशा प्रकारे मला मान खाली घालावी लागली नसती. तेव्हा सुप्रिया ओरडून म्हणते की आपला फक्त सत्यनारायणाच्या पूजेचं ठरलेलं होतं. तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट आणि सगळ्यांच्या पाया पडायला कधी सांगितलं होतं? मला तर आठवतसुद्धा नाही. मी तर काल माझ्या खोलीत कानाला हेडफोन लावून गाणं ऐकत होते. राघव भाऊ समजून जातात की सुनबाईने त्यांचे बोलणे ऐकले नव्हते. तेव्हाच वरच्या खोलीत असणारा राघवचा मुलगा रुपेश आपली बायको आणि वडील दोघांचे बोलणे ऐकत होता. तेव्हा रुपेश आपल्या पत्नीला सुप्रियाला फोन करतो आणि समजावून सांगतो की लग्नाच्या काही विधी असतात, तू सुद्धा या विधी पूर्ण कर, यानंतर तुला काहीच करावे लागणार नाही. रुपेशने समजून सांगितल्यानंतर सुप्रिया रिटर्न गिफ्ट पाहुण्यांना द्यायला लागली आणि त्यांच्या पाया पडू लागली. परंतु तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता. हे सगळे विधी पार पडल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. सगळे लोक गेल्यानंतर सुप्रिया राघव भाऊंवर चिडते आणि रागात म्हणते की बाबा, तुम्ही मला स्वतःसारखे बनवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे, खूप लाड्याखोड्यात वाढलेली आहे. आजपर्यंत कधीच कोणाच्या मी पाया पडलेली नाही.
आज तर तुम्ही मला इतक्या साऱ्या लोकांच्या पाया पडायला भाग पाडलं की आता माझी कंबर तुटून पडली आहे. माझ्या कंबरेत खूप वेदना होत आहेत. बरं झालं माझे आईबाबा नव्हते माझं लग्न झाल्यावर. दादासोबत चेन्नईला गेले, नाहीतर आज आपल्या मुलीचे एवढे असे हाल पाहून नक्कीच तुम्हाला त्यांनी ऐकवलं असतं. आज तर तुम्ही रूढी परंपरेच्या नावाखाली आपली चाल खेळली, पण यापुढे माझ्यावर कसलाच दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. एकतर तुम्ही अडाणी गावंढळ असलेल्या रूढी परंपरा मानणारच, परंतु मी या लग्नाच्या विधींना मानत नाही. राघवभाऊ सूनबाईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात की बाळा असे नसते. लिहिणे वाचणे शिक्षण आपापल्या जागी असते आणि रूढी परंपरा विधींना मानणे हे आपापल्या जागी असते. जर आपली इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो, परंतु असे नाही की आपण एक गोष्ट मागे सोडून पुढे जाऊ शकतो. चाली पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, त्या कराव्याच लागतात. बाळा हे एक जीवन आहे, जीवनामध्ये हे सगळं चालतच राहतं. मी पण माझ्या जीवनात सगळं काही केलं आहे. राघवभाऊंचं बोलणं ऐकता सुप्रिया रागातच ओरडली. आता तुम्ही मला समजवणार का मला काय करायला हवं आणि काय नाही? शिवाय माझे पण काय दिवस आले आहेत. एक अडाणी गावंढळ माणूस मला ज्ञान देत आहे, मला लेक्चर देत आहे. पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिला आणि महिन्यात लग्न लावून दिलं. मला जर माहीत असतं ना माझा सासरा असा अडाणी गावंढळ आहे तर लग्नच केलं नसतं. एवढे बोलून सुप्रिया पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. आपल्या सुनेचे असे वागणे अजिबात आवडले नव्हते. उलट त्यांना जर माहीत असतं सुप्रिया एवढी आकडू आणि गर्विष्ठ मुलगी आहे तर त्यांनी तिला सून म्हणून कधीच घरी आणले नसते. चांगल्या नोकरीवर आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि दिसायलाही छान आहे. महत्त्वाचं म्हणजे रुपेशलाही पसंत पडली आहे. म्हणूनच तिच्या भावाला चेन्नईला जायचं म्हणून महिन्याभरात लग्न करून घेतले. घरात सून आल्यानंतर राघवभाऊंचं घरातील लक्ष देणं सुटले नव्हते, कारण सूनबाईने तर नोकरीच्या नावाखाली घरातले कोणतेच काम करणार नाही अशी सक्त ताकीद दिली होती की तुम्ही तर घरीच बसलेले असतात, तुम्हीच घर सांभाळा, संसार सांभाळा, मी नोकरी करते, मला हे सगळं सांभाळणं होणार नाही. एक दिवस सुप्रिया ऑफिससाठी निघाली होती, परंतु गडबडीत ऑफिसची एक महत्त्वाची फाईल डायनिंग टेबलवर विसरली. राघवभाऊ जेव्हा बाहेरून घरात आले तेव्हा त्यांनी बघितले की एक डायनिंग टेबलवर एक फाईल पडलेली आहे. राघवभाऊंनी ती फाईल ओपन करून बघू लागले तेव्हाच गडबडीत सुप्रिया घरात येते आणि आपल्या फाईलला सासऱ्यांच्या हातात पाहून ओरडून म्हणते, तुम्ही माझ्या फाईलला ओपन करून काय करत होता? मला तर वाटते तुम्हाला वाचता देखील येत नाही. मग तुम्हाला माझ्या फाईलमध्ये काय लिहिले आहे हे समजेल का? तुम्ही तर अडाणी गोष्ट जरा शिकलेले असाल तर मराठीत वाचता येत असेल, इंग्रजी तर तुम्हाला येतच नसेल. सुप्रियाचे असे बोलणं राघवभाऊंच्या हृदयावर हजारो वार करत होते. आज त्यांचे मन करत होते की आपल्या सुनेला सांगावं की ते अडाणी गावंढळ नाहीत, त्यांचेसुद्धा शिक्षण झालेले आहे, ते सुद्धा नोकरी करत होते. राघवभाऊ हे बोलणारच होते की सुप्रिया फाईल घेऊन पुन्हा घरातून बाहेर निघून गेली. आज पुन्हा राघवभाऊ बोलता बोलता शांत झाले होते. एक दिवस सुप्रियाच्या मामाचा फोन तिला येतो आणि मामा म्हणतात की इथे तिच्या शहरात आले आहेत आणि तुम्हाला भेटायचं आहे, कारण ते मामा लग्नात येऊ शकले नव्हते. सुप्रिया आपल्या मामाला भेटण्यासाठी खूप आतुर झाली होती, परंतु मामाला सुप्रियाने सांगितले की घरी येऊ नका, आपण एका रेस्टॉरंटमध्ये भेटूया. घरी आल्यावर मामा आपल्या अडाणी गावंढळ सासऱ्याला भेटतील, त्यामुळे सुप्रियाला खूप लाज वाटत होती. त्यामुळे ती आपल्या मामाला घरी नाही तर रेस्टॉरंटमध्ये बोलवत होती. ती ऑफिसमधून रुपेशला घेऊन मामाला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली. मामा भेटल्यानंतर गप्पा मारता मारता मामाने सांगितले की त्यांचं या शहरात गेल्या 20 वर्षापासून जुना संबंध आहे. 20 वर्षापूर्वी ते या शहरात आले होते, तेव्हा त्याचवेळी या शहरात एक निर्भीड आणि शूरवीर बहादूर सब IPS होता. पूर्ण एरियामध्ये त्यांचा दबदबा होता. लोक त्यांच्या नावाने घाबरत होते. ते खूपच इमानदार आणि शूरवीर होते. सुप्रिया आपल्या मामाचं बोलणं खूप उत्सुकतेने ऐकत होती आणि तिला असे वाटत होते की त्या IPSबद्दल मामांकडून अजून जाणून घ्यावे. ती मामाला म्हणते की मामा, तुम्ही त्या IPSला भेटले होते का? तुम्ही त्यांना कसे काय ओळखता? तेव्हा मामा म्हणाले, हो, मी त्यांना भेटलो होतो आणि खरंच माझ्या आजसुद्धा लक्षात आहे की जेव्हा मी शहराच्या हायवेजवळून जात होतो तेव्हा
हायवेजवळ 3-4 लोक बसले होते. मला रस्ता समजत नव्हता, त्यामुळे त्यांना रस्ता विचारण्यासाठी माझी कार थांबवली. तेव्हा ते 4 जण माझ्या कारजवळ आली आणि कारच्या काचेला खाली घेण्यासाठी सांगितले. जशी मी कारची काच खाली घेतली तसं त्यांनी दरवाजा आतून खोलला आणि आत येऊन बसले. मानेवर सुरी ठेवून म्हणाले, जितके पैसे आणि किमती सामान असेल ते आम्हाला देऊन टाक. या गाडीची चावीसुद्धा काढून आम्हाला देऊन टाक. मी खूप घाबरलो होतो आणि भीतीमुळे मी सर्व काही त्यांना देऊन टाकले. ते माझा फोन घ्यायला विसरले आणि मला रस्त्यावर फेकून माझी कार घेऊन पळून गेले. रस्त्यावर फेकल्यामुळे माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती. खूप सारे रक्तसुद्धा गेले होते आणि त्यामुळे मी बेशुद्ध होऊन पडलो होतो. माझा हात पाय सुद्धा फ्रॅक्चर झाला होता. जेव्हा मी आजूबाजूला बघितले, माझ्या आसपास कोणीच नव्हते. जसा माझा हात माझ्या खिशात गेला, माझ्या लक्षात आले की फोन माझ्याजवळच आहे. पटकन मी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन लावला, कारण समोरच आपत्कालीन मदत म्हणून पोलिसांचा फोन नंबर होता. पोलीस स्टेशन खूपच जवळ होते. त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी राघव जाधव हे IPS होते. ते आपल्या 2 पोलिसांसोबत 10 मिनिटात माझ्याजवळ पोहोचले. मी त्यांना इन्स्पेक्टरला पाहून खूप आश्चर्यचकित झालो, कारण ते खूपच शूरवीर बहादूर पोलीस होते. मला त्या चौघांचा संपूर्ण वृत्तांत विचारल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्या चौघांच्या गाडीचा पाठलाग करायला लागले. पुढे दूर गेल्यानंतर त्यांनी त्या चौघांच्या गाडीच्या चाकावर फायर केली. त्यांनी त्यांची गाडी पंक्चर केली. त्या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला, परंतु राघवजींनी त्या चौघांना पकडून जेलमध्ये टाकले आणि माझे सामान परत मिळवून दिले. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. मी राघवजींचे मनापासून आभार मानले आणि आज त्या घटनेला 20 वर्ष झाली आहेत. पण सुप्रिया जेव्हा कधी या शहरात येते ती घटना जशीच्या तशी माझ्या डोळ्यांसमोरून येते आणि पुन्हा पुन्हा माझे मन राघवजींना भेटण्यासाठी होते. मामाचे बोलणे ऐकल्यानंतर सुप्रिया उत्सुकतेने विचारायला लागली, मामा, त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना कधी भेटले का? तेव्हा मामा म्हणाले, नाही बाळा, मी ठीक झाल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलांबरोबर पोलीस स्टेशनमध्ये राघवजींना धन्यवाद करायला गेलो होतो की तुमच्यामुळे मी वाचलो आहे. तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले नसते तर माहीत नाही माझे काय झाले असते. परंतु पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर कळाले की IPS राघवजींनी 8 दिवस अगोदरच राजीनामा दिला आहे. बहुतेक त्यांना काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होता, ज्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. मी त्यांना कितीतरी ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मला कुठेच भेटले नाहीत. पोलिसांना त्यांच्या घराचा पत्ता विचारला होता, पण त्यांनी घर बदलले होते आणि त्यांचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता. मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते भेटले नाहीत, म्हणून मी निघून गेलो. सुप्रिया आपल्या मामाचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होत होती आणि तिचे मन राघवजींना भेटण्यासाठी करत होते. एकदा तिच्या मनात हे सुद्धा आले की तिच्या सासऱ्याचे नावसुद्धा राघव आहे. मग ते राघव तिचे सासरे तर नाहीत ना? परंतु ती पुन्हा विचार करते की नाही, माझे सासरे तर अडाणी गावंढळ आहेत. ते कसे काय IPS होऊ शकतात? ते तर पूर्ण दिवस असेच शहरातील छोटी मोठी कामे करत होती. जर मी त्यांना काय बोलले तर पलटून मला उलट उत्तर सुद्धा देत नाहीत. मामा तर म्हणत होते की ते खूपच निर्भीड आणि शूरवीर बहादूर होते. माझे सासरे तर मला बिलकुल शूरवीर किंवा बहादूर वाटत नाही. त्यामुळे माझे सासरे तर राघव होऊ शकत नाही. हा माझ्या मनाचा भ्रम आहे आणि ह्या जगात एकच राघव जाधव नाही आहे, खूप सारे आहेत. थोड्या वेळानंतर तिथे रुपेशसुद्धा आला होता आणि मामाला म्हणतो की सॉरी, मला खूपच उशीर झाला. ऑफिसमधून खूप महत्त्वाचा फोन आला होता, त्यामुळे तुमच्या दोघांच्या गप्पा मी ऐकू शकलो नाही. पण मामा, तुम्ही इथपर्यंत आला आहात तर एकदा घरीसुद्धा चला. तुम्ही इथूनच माघारी जाऊ शकत नाही. तुम्ही आमच्या लग्नातसुद्धा आले नाहीत, त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल. रुपेश सुप्रियाच्या मामाला खूप आग्रह करतो, परंतु इकडे सुप्रियाचे अजिबात मन नव्हते की मामा आपल्या घरी यावे आणि आपल्या अडाणी कामगार सासऱ्याला भेटावे. तिला तर फक्त जास्त शिकलेल्या माणसांना भेटणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि आपल्या स्टेटसच्या लोकांना भेटणे पसंत होते. ती आपल्या सासऱ्याला सासरा मानत नव्हती. तिला असे वाटत होते की ते घरातील नोकरच आहे. रुपेशच्या सांगण्यावरून सुप्रिया आपल्या मामाला आपल्या सासरी घेऊन आली. मामा हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. सुप्रिया आतमध्ये सासऱ्याला आवाज देऊन म्हणते की बाबा, मामा आले आहेत, जरा पाणी आणा. राघव भाऊ पाणी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात. त्यांना बघून सुप्रियाचे मामा उभे राहिले आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडले.
आणि म्हणाले, राघवजी तुम्ही? मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या सुप्रियाचे सासरे आहात, मला माहीतच नव्हते. सुप्रिया, तू मला का सांगितले नाही तुझ्या सासरे IPS आहेत? राघव जाधव. सुप्रियाचे तोंड मामांचे बोलणे ऐकून उघडले. ते उघडेच राहिले. म्हणाले, मामा तुम्ही काय बोलत आहात? माझे सासरे कोणी IPS नाही आहेत, ते साधे छोटे कामगार आहेत. ते आपल्या शहरातील छोटी मोठे कामं करतात आणि तुम्हाला त्यांना पाहून असे वाटते की ते IPS असतील? नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे. हे कोणी IPS राघव जाधव नाही, हे तर एक कामगार राघव जाधव आहेत. तेव्हा मामा ओरडले, नाही सुप्रिया, ह्या त्याच राघव जाधव आहेत IPS. मला त्यांचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे. राघव सर पाणी टेबलवर ठेवतात आणि म्हणाले, हो मीच IPS राघव जाधव आहे. तुम्ही मला बरोबर ओळखलेत. आपल्या सासऱ्यांच्या तोंडून IPS राघव जाधव ऐकून सुप्रियाची शुद्धच हरपली. तिला समजत नव्हते की हे काय होत आहे. तिचे सासरे IPS होते, ज्यांना ती मागच्या 4 महिन्यांपासून अडाणी गावंढळ समजत होती. ते आपल्या काळी IPS होते. मी त्यांचा किती वेळा अडाणी गावंढळ म्हणून अपमान केला आहे, किती वेळा माझ्या नोकरीचा भाग दाखवला आहे, पण मला माहीत नव्हते की ती माझे सासरे होते. ते सुद्धा नोकरी करत होते. तेव्हा सुप्रियाचे मामा म्हणतात, कदाचित तुम्ही मला ओळखले नसेल, पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो. तुम्हाला आठवते का, तुम्ही एकदा रात्री मला चोरांपासून वाचवले होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते. जर तुम्ही वेळेवर मला हॉस्पिटलमध्ये नेले नसते तर खूप रक्त गेल्यामुळे माझा मृत्यूसुद्धा होऊ शकला असता. मी ठीक झाल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर माझ्या फॅमिलीसोबत तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो. तुमचे मला धन्यवाद करायचे होते, आभार मानायचे होते, परंतु तुम्ही मला भेटलेच नाही. तिथल्या पोलिसांनी सांगितले की तुम्ही राजीनामा दिला आहे. सर, तुम्ही राजीनामा का दिला? आता तर सुप्रियाचे हृदय जोरजोरात धडधड करू लागले. ती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिचे सासरे IPS होते, आणि होते तर का तिच्या सासऱ्याने त्यावेळेस राजीनामा दिला होता. तेव्हा राघव भाऊ सांगू लागतात की तुम्हाला वाचवल्यानंतर 8 दिवसानंतर माझ्या पत्नीचा ॲक्सिडेंट झाला होता, ज्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला. घरात माझी छोटी बहीण, छोटं मुलं होती. सोबत माझी वृद्ध आजीसुद्धा होती. तिची तब्येत खूपच खराब झाली होती. तिची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी एकाला घरी राहणे खूप गरजेचे होते. जेव्हा माझी पत्नी होती तेव्हा ती घरातल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती आणि नेहमी माझी साथ देत असायची. तिने असा कधीच विचार केला नाही की मी नोकरी करते आणि ती घर सांभाळते, आणि तसे मी घर सांभाळण्यास माझ्या पत्नीची साथ पूर्ण प्रकारे देत होतो. ड्युटीवर जाण्याअगोदर घरचे काम मी तिला करू लागते होती. आईची गोळ्या औषधं काढून टेबलवर ठेवायची, मुलांचे टिफिन तयार करून देत होती, आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून मी घरी यायचो तेव्हा फ्रेश होऊन यायचो तेव्हा ती सगळ्यांसाठी जेवण बनवत होती. कधीच कोणत्या कामासाठी तिने माझ्याकडे किंवा माझ्या आईकडे तक्रार केली नाही. तिने माझ्या मुलाला खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती. परंतु माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मला एकट्याला हे सर्व काही सांभाळणे जमत नव्हते. मी माझ्या मुलांसाठी नोकरी सोडली होती. मला जे पैसे येत होते त्यानेच माझ्या मुलांचे शिक्षण आणि घर खर्च चालू होता. मुलांच्या शिक्षणासाठी मी माझे मोठे घर विकले आणि मुलांना आपल्या आणि आईला घेऊन भाड्याने राहू लागलो. नोकरीला सोडणे माझी मजबुरी होती, त्यामुळे मी नोकरी सोडली. आता नशिबाने मुलं चांगल्या नोकरीला लागली आणि घरसुद्धा स्वतःचं आहे, त्यामुळे मी आता निश्चिंत आहे. राघव भाऊंचं बोलणं ऐकून सुप्रिया त्यांच्याजवळ गेली आणि म्हणू लागली, बाबा तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या काळी IPS होते? उलट मी तर तुम्हाला किती वेळा अडाणी गावंढळ बोलून तुमचा अपमान केला आहे. तेव्हा राघव भाऊ म्हणाले, सुप्रिया, मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण कदाचित तुलाही ऐकायचे नव्हते. माझे बोलणे अर्धवट ऐकून मला अडाणी गावंढळ बोलून निघून जात होती. कधीच माझे बोलणे पूर्ण ऐकले नाही. कधीच तू माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या नाही. मग मी तुला कधी सांगणार होतो? सुप्रियाला आठवले की रुपेश तिला बाबांबद्दल काही सांगायला लागला तर सुप्रिया त्याला गप्प करायची. त्यामुळे रुपेशने सुद्धा तिला बाबांबद्दल काही सांगितले नव्हते. आज सुप्रियाला आपल्या चुकीवर खूप पश्चाताप होत होता की ज्या सासऱ्यांना ती अडाणी गावंढळ समजत होती ते तर इतके निर्भीड आणि शूरवीर बहादूर साहेब IPS होऊन गेले आहे, आणि IPS सोबत त्यांनी आपल्या 2 मुलांना आणि आपल्या घराला आणि आपल्या वृद्ध आईला चांगले सांभाळले आहे. हे तर त्यांचे कौतुक करण्यासमानच आहे. आणि मी माझ्या एका
साध्या नोकरीवर किती गर्व करत होते, तरीही मला अजून मुलं नाही आणि नाही घरातली कोणती जबाबदारी. किती वेळा तरी मी सासऱ्यांचा अपमान केला आहे. सुप्रिया आपल्या सासऱ्यांची माफी मागते. बाबा, खरंच मला माफ करा. मी तुम्हाला समजावण्यात खूप मोठी चूक केली आहे. मला वाटत होते की जगात मी एकटी नोकरी करत आहे आणि मी माझ्या नोकरीसमोर कोणालाच कधीच काही समजलं नाही. पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहात. तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला कसे काय मॅनेज केले आहे. मी तरी याबद्दल विचारसुद्धा करू शकत नाही. तुम्ही खरंच खूप महान आहात. तेव्हाच मामा म्हणतात की हो बाळा, राघवजींनी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळे चांगल्या प्रकारे मॅनेज केलं आहे. नोकरी सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर असे कसे संस्कार केले आहेत हे तर आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. आज सुप्रियाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तिने आता विचार केला होता की आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवर गर्व करणार नाही आणि आपल्या सासऱ्यांना त्यांच्या कामात सुद्धा मदत करेल. कारण नोकरी करणे म्हणजे हा अर्थ होत नाही की तुम्ही घरातल्या कामाची जबाबदारी वाऱ्यावर सोडून द्याल. सुप्रियाच्या डोळ्यात अश्रू पाहून राघवजींनी तिचे अश्रू पुसत म्हणाले, सुप्रिया, तुला खरंच आपल्या वागण्यावर जर पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीच कोणाला आपल्यापेक्षा कमी समजायचे नाही. मग ती नोकरी करत असेल किंवा नसेल, परंतु ते कधीच कोणापेक्षा कमी नसतं. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात जगत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतात. नोकरी करत नसेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला काहीच येत नाही. अरे तू नोकरी करतो, त्याला तरी सगळे काही येतं का? राघव भाऊंचे बोलणे ऐकून सुप्रिया पुन्हा एकदा आपल्या सासऱ्यांची माफी मागते आणि सासऱ्यांना वचन देते की यापुढे आता मी कोणालाच आपल्यापेक्षा कमी समजणार नाही. मित्रहो, प्रत्येकजण प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग्य ठिकाणावर असतो, परंतु कोणालाही कमी समजण्याची चूक कधीच करू नका, जशी सुप्रियाने राघवजींना कमी समजण्याची चूक केली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.